माझं नाव अविनाश पाटील. मी जळगावहून आलो आहे आणि जळगावमध्ये जे काही सामाजिक कार्य चाललं आहे आमच्या विजय केसरी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत, त्याची दखल घेऊन मला असं वाटतं की लोकशाही मराठी न्यूज चॅनलनी मला इथे संस्थेतर्फे ह्या अवॉर्डसाठी बोलवलं होतं. एकंदरीत अवॉर्डचं वातावरण चांगलं आहे आणि इथले विषय पण मी बघितले की विविध विषयावर एक्सपर्ट इथे येऊन आणि जो काही क्राऊड बसला आहे तो त्या क्राऊडला विविध विषयांच्या संदर्भात इथे काहीतरी बऱ्यापैकी चर्चा होती. सॉरी, आपला देश हा तसा स्वातंत्र्य झाला एक 60-70 वर्षाचा परिणाम आहे आणि जेव्हापासून मोदीजींसारखं एक नेतृत्व देशाला मिळालेलं आहे तर एकंदरीतच एका देशाचा राष्ट्राभिमान जागृत झालेला आहे आणि आपण एक भारतीय संस्कृती, आपला जो देश आहे, आपली एक फार पुरातन संस्कृती आहे आणि ती संस्कृतीचे आपले बरेच माध्यम आहेत ज्या माध्यमातून आपण ह्या संस्कृतीचा आपण वारसा पुढे नेत असतो. मला असं वाटतं त्यातल्या काही गोष्टींवर आपण याच्यावर काम केलेलं आहे. म्हणजे भगवान श्रीरामांचं मंदिर तयार झाल्यापासून जो काही एकंदरीतच एक आपल्या संस्कृतीबद्दल एक स्वाभिमान वाढलेला आहे, त्यात पण आपण बऱ्यापैकी काम केलं. किंवा कुठलंही सांस्कृतिक धार्मिक कार्य असेल जेणेकरून लोकांना आध्यात्मिक सहवास चांगला मिळेल, अशा प्रकारचं काम आपण जळगाव जिल्ह्यात करत आलेलं आहे. असे बरेच उपक्रम आपण करत असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे उपक्रम करत असतो. मंदिर स्वच्छता असेल किंवा पर्यावरणपूर्वक मंदिर परिसर असेल किंवा कुठल्याही ठिकाणी जाऊन आपण तिथे मंदिराच्या परिसरामध्ये एक कीर्तन छोटंसं, म्हणजे आजच्या जगामध्ये काय आहे की फार काही लोकांना वेळ नाही, पण एक छोटंसं कीर्तन का असेना, ज्यामुळे त्या छोट्या कीर्तनासाठी सामान्य भाविक पण येऊन बसू शकतो. अशा पद्धतीने आपण काही नवीन उपक्रम, 2 तासाचं एक कीर्तन, रामायणावर 2 तासाचं कीर्तन, असं एक बरेच काही आपण उपक्रम करत असतो. तर त्यातलाच हे सगळे उपक्रम आहेत आपले. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.